पंढरपुराच्या चंद्रभागेत धक्कादायक प्रकार आता उघडकीस आलेला आहे. पंढरपूरची आषाढी वारी बंद होणार. आषाढी एकादशीच्या होण्याआधीच वारकऱ्यांसाठी आली सगळ्यात धक्कादायक बातमी. खरं तर तेव्हा एक वारकरी जो दर महिन्याला पंढरपूरला जायचा तो यावेळेस गेला होता. तो चंद्रभागेत स्नानाला गेला तेव्हा चंद्रभागेत त्याला जे दिसलं ते पाहून त्याला धक्का बसला. पांडुरंगाचा निस्सीम भक्त जो एकही वारी चुकवत नव्हता, पण त्याला त्या दिवशी चंद्रभागेमध्ये जे दिसलं त्यानं तात्काळ आपल्या मोबाईलमध्ये त्याचा व्हिडिओ काढला आणि आता त्याने त्याच्यापाशी ठेवला असता तर कदाचित आषाढी वारी झाली असती. पण त्यानं तो यूट्यूबवर टाकला. 10 लाख लोकांनी पाहिलं. आता चंद्रभागेमध्ये फक्त हेच पाहायचं राहिलं होतं असं त्या वारकऱ्यांचं म्हणणं आलं. जेव्हा हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा ताबडतोब निर्णय घेण्यात आला आणि त्यामुळे आता वारकरी धोक्यात. मग काय घडलं नेमकं चंद्रभागेमध्ये? तर हा व्हिडिओ इतका व्हायरल झालाय. अखंड महाराष्ट्राचा दैव असलेल्या विठ्ठल रुक्माईच्या पंढरपुराच्या चंद्रभागेत असं काय घडलं? एका काही ही धक्कादायक घटना कशी काय घडली की ज्यामुळे सगळ्या वारकऱ्यांची आता चिंता वाढली आहे? का वारी बंद होणार आहे? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. पंढरपूरच्या विठुरायाचं नाव जर घेतलं तर पहिल्यांदा डोळ्यासमोर उभी राहते ती चंद्रभागा नदी. ही एक नदी नाही तर लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा आणि भक्तीचा प्रतीक. आषाढी एकादशी अगदी तोंडावर आली आहे. लाखो वारकरी काही निघाले, काही दिंडीत तर काही दिंड्यात त्या ठिकाणी निघणार आहे. विठ्ठलाच्या दर्शनापूर्वी चंद्रभागेत पवित्र स्नान करून आपली शतकानुशतक जुनी परंपरा आहे. चंद्रभागेत अंघोळ करणं अत्यंत पुण्याचं काम मानलं जातं. पण या पवित्र चंद्रभागेत एका वारक्याला असा काही अनुभव आला जो धक्कादायक प्रकार त्यानं पाहिला. त्यानं अक्षरशः सगळीकडे खळबळ उडाली. खरं तर त्याला हा प्रकार पाहिल्यानंतर त्याला सगळ्यात आधी धक्का बसला व प्रकार त्यानं त्याच्यापाशी ठेवला. त्यानं तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आणि ज्यामुळे निर्णय घेण्यात आला देवाच्या दारात चंद्रभागेमध्ये तसं घडू शकलं असा प्रश्न आता निर्माण होतोय. तो वारकरी सांगतोय विषय तसं गंभीर आहे. त्याला आधी वाटलं त्याला जाऊ द्या, कशाला आपण सांगायचं, त्याने विचार केला. पण त्यानं खरं कॅमेरा काढला आणि त्याने ते सगळं शूटिंग करायला सुरुवात केली. विठुरायाचं दर्शन घेऊन आपल्या घराकडे जाऊयात असं तो सुरुवातीला बोलला होता. पण तो चंद्रभागेकडे आला आणि त्याला एक वेगळीच गोष्ट बघायला मिळाली. त्याला खरं सांगायचं होतं खूप वाईट वाटत होतं. इतकं वाईट वाटत होतं की त्याच्यात शब्दच फुटत नव्हते. कारण की पांडुरंगावर त्याची प्रचंड भक्ती होती. पण इलाज नव्हता म्हणून त्याने तो व्हिडिओ काढून टाकला. आणि अक्षरशः आता आषाढी वारीचं काय होणार तो सगळ्यांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाला. वारकरी पुंडलिकाच्या मंदिराशेजारी उभा होता. त्यानं पाहिलं ते धक्क करणारं होतं. त्याच्या व्हिडिओमध्ये त्याने दाखवलं की किती घाणीचं साम्राज्य आहे. होय, घाण. तो वारकरी म्हणतोय काय सांगू तुम्हाला, खरंच असं वाटायला लागलंय की मी देवाला आलोय की कुठल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर. त्याला तिथं गुंजताक्षणी पाहिलं कचरा दिसला. पण त्यानंतर पुढे गेल्यानंतर त्याला जे दृश्य दिसलं त्याचा व्हिडिओ त्यानं काढला, सोशल मीडियावर टाकला आणि ज्यामुळे अक्षरशः लाखो लोकांनी तो व्हिडिओ पाहिला. आषाढी वारीचं काय होणार आता ही चिंता निर्माण झाली. त्याने हे दृश्य पाहिलं. सगळा कचरा, प्लॅस्टिकच्या पिशव्या, घाण, प्रसाद, खाल्लेल्या पत्रवळ्या, नको त्या वस्तू तिथे फेकल्या होत्या. पुढे जाऊन तर त्याला अशी विचित्र गोष्ट दिसली की ज्यामुळे चंद्रभागेत पंढरपूरमध्ये आंघोळ करायला कोणी उतरणार अशी भीती वाटली. त्याने सांगितलं, कॅमेरा जवळ येऊन दाखवलं. त्याने म्हटलं की तुम्ही तोंडावर डोळ्यावर हात ठेवाल इतकी घाण कंडिशन आहे असं तो बोलू लागला. व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर त्याच्या पाठीमागून तो बोलत होता. पवित्र चंद्रभागेच्या तीरी कचऱ्याचे ढिगारे जे पाहून त्याचं मन विषण्ण झालं. वारकऱ्याने पुढे सांगितलं ते आणखी धक्कादायक होतं. तो म्हणाला, हे पहा मंदिर. मंदिराच्या तुम्हाला शिखर दिसतोय त्या शिखराच्या एकदम बाजूला म्हणजेच मंदिराच्या अगदी चिटकूनच एक अतिशय मोठी घाण आहे. अगदी मोठा कचरा, एखाद्या उकिरड्यासारखा वातावरण तिथं तयार झाले. प्लॅस्टिकच्या पिशव्या आहेत, घाण, इतर घाणेरड्या गोष्टीचा ढीग आहे. सगळ्यात गंभीर बाब म्हणजे तिथून एक पाण्याच्या गटारीसारखी पाण्याची एक नाली काढलेली आहे आणि ही नाली त्या गटाराच्या मध्ये जाते आणि ते सगळं जाते चंद्रभागेच्या नदीत. पहा, मंदिराशेजारी अगदी मंदिराला चिटकून त्या दृश्याने ते वार करायला तो शून्य झाला. कोट्यावधी भाविक जिथे स्नान करतात तिथे गटारीचं घाणेरडं पाणी मिसळतात. त्यानं पाहिलं आता हा फक्त टेलर होता, पण पुढे त्याच्या व्हिडिओमध्ये जे दिसणार होतं त्यानं अख्ख्या वारकऱ्यांची चिंता वाढवणारी होती. तो वारकरी कळकळून म्हणू लागला, तुम्ही मला सांगा या घाण पाण्यात म्हणजे गटारापेक्षा घाण पाण्यात तुम्ही आंघोळ कशी कराल? त्यानं दृश्यानं लांबून आलेल्या माय माऊली स्नान करत होत्या. त्यानं व्हिडिओ मोबाईलचा कॅमेरा फिरवला. तिथे गटारपासून उजव्या बाजूला कॅमेरा फिरवला
तर तिथं अनेक महिला पुरुष अंघोळीसाठी उभे होते. पण अंघोळ करत असताना ते पाहून त्याचे डोळे पाणावले. ही कंडिशन बघून तो म्हणतोय, तुम्हाला खरं सांगतोय की इथं कोणीच अंघोळ करायची इच्छा होणार नाही. आता हाच प्रश्न त्याने आपल्या सगळ्यांसमोर मांडला आहे. त्या वारकऱ्यांच्या प्रश्नाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. तो म्हणाला की ही नुसती घाण आहे, पण या घाणीच्या पुढे तिथं जे दिसलं ते अत्यंत भयानक होतं. खरं तर तो पुढे चालू लागला. एक दिवस ते एक वेदनादायक गोष्ट त्याला दिसली. चंद्रभागेच्या वाळवंटाची देखील दृश्या झाली होती. दशक्रिया तिथे केल्या जातात. त्याच्या विधीनंतर कापलेले केस, ब्लेड, कपडे, पिडांचे गोळे वाळवंटात पडलेले दिसत होते. अगदी मृत्यूच्या अस्थी, कपडे आणि वस्तू चंद्रभागेत सोडल्याने नदी प्रदूषित झाली होती. दशक्रिया विधीची भावना जरी चांगली असली तरी वेगवेगळ्या व्यवस्था करणं खूप गरजेचं होतं. त्या वारकऱ्याला आणखी एक मोठी गोष्ट वाटत होती. तो म्हणजे हळूहळू बोलू लागला की घाण आहे की इतकी विचित्र त्या ठिकाणी परिस्थिती आहे, काय करावं समजत नव्हतं. त्याने अखेर मोबाईल काढून रेकॉर्डिंग सुरू केलं. इतकं घाणीचं साम्राज्य आता त्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड होत होतं. तो व्हिडिओ लाईव्ह यूट्यूबवर सुरू होता. आता त्या व्हिडिओ त्या ठिकाणी लाखो लोक येणार होते आणि शेवटी तो नेमकं असं काय पाहणार होता की ज्यामुळे वारीच बंद होईल की काय, असं तो म्हणू लागला. आता तो व्हिडिओमध्ये बोलत असताना पुढे जाऊ लागला. पूर्वी गोव्याला देखील खूप गर्दी व्हायची. गोव्याला समुद्रकिनारी किंवा परदेशी पर्यटक भरपूर गर्दी असायची. पण आता हळूहळू गोव्याची गर्दी कमी व्हायला लागली आहे. पर्यटकांची कमी झाली आहे. तर गोव्यानी त्या गोव्याची जी परिस्थिती होती तिथलं ते प्रशासन होतं त्यांनी लक्ष दिलं नाही आणि पर्यटकांची संख्या तिथे कमीच झाली. जर हे वेळीच भान बागलं नाही तर जिकडे तिकडे घाण फेकत तर अक्षरशः इथं अवघड परिस्थिती होऊ शकते. तो म्हणत होता की जिकडे बघेल तिकडे घाण टाकलेली आहे, परिस्थिती खूप वाईट आहे. त्या व्हिडिओमध्ये तो पुढे सांगतोय, विदारक चित्र त्या ठिकाणी दाखवण्यात आलं. पुढे जाऊन त्याने पाहिलं की काही महिला एका ठिकाणी अंघोळ करत होत्या. आता तो दुर्दैवी प्रसंग तो पाहणार होता. त्या महिलांनी काही अंघोळ केली होती, पुरुष देखील होते त्या ठिकाणी अंघोळ करत होते, पण हळूहळू पुढे जात होत्या. त्याला देखील अंघोळ करून दर्शनाला जायचं होतं, पण त्यानं ते तिथे स्थानिक केलं. त्यानं अंघोळ करायचा कॅन्सल केलं आणि तो पुढे जशास तसा जात होता. तसं तर त्याने फक्त कचराच पाहिला होता किंवा काही निर्माल्य वगैरे बघितलं होतं, पण तो पुढे गेला. अक्षरशः काही अंतर्वस्त्र देखील त्याला तिथे पडलेलं सापडलं. अक्षरशः लोक किती त्या ठिकाणी विचित्रपणे वागतात याचं उदाहरण या व्हिडिओमध्ये दिसून येत होतं. त्यानं प्रशासनाला देखील याच्यामध्ये सुनावलं. लोकांनाही त्यानं त्या ठिकाणी व्यवस्थित सल्ला दिला. पण हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली. त्यानंतर सगळा कचरा जो आहे तो साफ करण्यात आल्याचं देखील त्याने व्हिडिओमध्ये सांगितलं. पण खरं तर एका वारकऱ्याच्या नजरेतून पाहिलं तर ज्या नदीला पवित्र मानलं जातं त्याच्यामध्ये असं घाण गटाराचं पाणी सोडून देणं, किनाऱ्यावर अगदी घाण साधारणपणे जिथं टाकणं किती योग्य आहे. माणूस जिथं पाया पडायला जातो तिथे अशी घाण करायला जातो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला. त्याचं म्हणणं तेच आलं की सरकारची जबाबदारी आहे, पण त्याचबरोबर जे लोक तिथे जातात, भाविक जातात, त्यांची देखील जबाबदारी त्याच्यामध्ये आहे. तर हे दृश्य पाहून तो म्हणाला की मी आता पंढरपूरला इथून पुढे कधीच येणार नाही. त्यानं शपथ घेतली आणि त्यानंतर पुढे असं बोलला की इथून पुढे पंढरपूरला लोकांची गर्दी देखील कमी होईल आणि एक दिवस आषाढी वारी देखील बंद होऊ शकते. जर असं चालू राहिलं तर हा व्हिडिओ होता. त्या व्हिडिओमध्ये त्याच्या यूट्यूब चॅनलवर अक्षरशः 10 ते 15 लाख व्ह्यूज त्या ठिकाणी मिळालेले आहेत. तर त्यांना त्या ठिकाणी शूट केलेला व्हिडिओ विषयी तुमचं मत काय आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला नवीन असल्यास तर चॅनलला सबस्क्राईब करा.